बातमी आपल्या हक्काची, सेवा आपल्या विश्वासाची. पाटोदा सुपर एक्सप्रेस. पणन महामंडळाच्या वतीने पुणे येथे एक्सपोर्ट इम्पोर्ट प्रशिक्षण संपन्न. इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेनिंगच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. 5 दिवसापूर्वी आपण सर्व इथे आलो त्यावेळेला आपल्याला माहिती नव्हतं की नक्की कशा प्रकारे ट्रेनिंग आहे, राहण्याखाण्याची व्यवस्था कशी आहे, फॅसिलिटीज काय असतील. परंतु या 5 दिवसाच्या ट्रेनिंगनंतर आनंद आम्हाला इतकं तर नक्की कळलं सगळ्यांना की आयात निर्यात करायचं म्हणजे काय नक्की करायला हवं, त्याच्यासाठी कुठली काळजी घ्यायला पाहिजे, आपले बाहेर चांगले कसे शोधले पाहिजे जेणेकरून आपल्या मालाला कुठल्या देशामध्ये डिमांड आहे त्यासाठी आम्हाला चांगल्यापैकी माहिती मिळाली. त्याचप्रमाणे ज्या फळ आणि भाजीपाल्यामध्ये मुख्यतः काम करत असताना ज्या ट्रीटमेंट घ्याव्या लागतं काही देशांना निर्यात करण्यासाठी ती सुविधासुद्धा आम्हाला वाचनातून दाखवल्यामुळे आम्हाला तिथं माहिती पडलं की कशा प्रकारे ते करावं लागते. या ठिकाणी आलेले सगळेच फॅकल्टी अतिशय सखोल ज्ञान असलेले असल्यामुळे आम्हाला असं कधी वाटलं नाही की बाबा ह्यांना ज्ञान आहे का नाही, असं काही वाटलं नाही. आणि उलटं आम्ही जेवढे प्रश्न विचारू त्या सगळ्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरं होती. त्याच्यामुळे नक्कीच हे पणन मंडळाकडून जो हा कार्यक्रम होतोय याबाबत मी निश्चितच तुम्हाला धन्यवाद देईन की ह्याच्यामुळे आम्हाला नक्कीच भविष्यामध्ये आयात निर्यात करण्यासाठी आम्हाला विचाराचं चालना मिळाली. प्रत्यक्ष आयात निर्यात चालू करायला वेळ जाईल, परंतु कमीत कमी 4 दृष्टिकोनातून आम्ही विचार चालू केला. आता मी FPCच्या माध्यमातून काम करतो म्हटलं तर आमच्याकडे प्रामुख्याने आंबा येतो, त्यामुळे आंब्याबद्दल जास्त एक्सपोर्ट आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही नक्की विचार करू आणि आपण अतिशय चांगल्या प्रकारे हे ट्रेनिंग ठेवल्यामुळे सर्व उपस्थितांच्या वतीने धन्यवाद. नागपुर में काफ़ी सारे एक्सपोर्ट प्रोग्राम्स करवाए जाते हैं, यहाँ पे भी हुए, बट FPO के थ्रू जैसे यहाँ पे बुलाया गया हमको, मेरे को फर्स्टली मेरे को तो लगा था कि यहाँ पे कुछ उतना डर का रहेगा नहीं, बट धीरे धीरे जब आया यहाँ की रहने की व्यवस्था, खाने पीने की व्यवस्था प्लस फैकल्टी जो कि मेरे को लगता है बहुत ही बेहतरीन फैकल्टी इस वक्त आएगी. काफ़ी लोगों के में भी क्या कहते हैं जो विचार लोगों ने दिए है उसके द्वारा हुआ हूँ आज, बट डेफिनेटली बहुत अच्छी फैकल्टी. पहले दिन जैसे हमको सिखाया गया कि लाइसेंसिंग के बारे में, आफ्टर उसके बाद में पैकेजिंग के बारे में, और फिर किस तरीके से जैसे आज खाकर सर ने हमको बताया कि किस प्रकार से हमें जो सामने लोग बेवकूफ़ बनाते बायर्स वगैरह कई बार, उन सब चीज़ों से बचने के बारे में. ये सब बहुत महत्वपूर्ण चीज़ है जो कि यूट्यूब या फिर अदर चीज़ों में उतने आसानी से मिलेंगी नहीं. और जो हमें ट्रेनिंग रेडिएशन सेंटर और अदर BATF सेंटर्स के जो भेजा गया जहाँ पे बहुत ही बेहतरीन चीज़ है, क्योंकि ऐसे तो हम अगर एज एक्सपोर्टर भी वहाँ जाते हैं तो हमको डेफिनेटली इतना डिटेल में कोई समझाता नहीं जो कि वहाँ पे हमको सिखाया गया है इस MSME के थ्रू. डेफिनेटली वो बहुत ही कारगर चीज़ है. थँक्यू. त्या पणन महामंडळातर्फे आपण 5 दिवस एक्सपोर्ट इम्पोर्टचं प्रशिक्षण घेण्यासाठी आपण सर्वजण बऱ्याचशा जिल्ह्यामधून आलो होतो. आणि ह्या सोशल मीडियाच्या झगमगत्या जगामध्ये आपण पाहिलं की भरपूर रील्स येत आहेत, फेसबुकवर ॲड येत आहेत आणि त्यासाठी भरपूर तरुण आता जे अनुभवी आहेत त्याच्यासारखे ते नसतील बळी पडत, पण आपल्यासारखे तरुण 100% त्याला बळी पडतात. आणि त्यामुळे मला तरी वाटते की हे पणन मंडळातर्फे हा जो उपक्रम राबवला आहे योग्य मार्गदर्शन आणि तुमच्या कोणाचीही फसवणूक होणार नाही आणि कोणाचीही फसवणूक होत नाही, त्याच्यामुळे हे जे प्रशिक्षण दिलं आहे आपल्याला ते आपण योग्य मार्गाने जाणार आहोत, योग्य मार्गाने आपण प्रयत्न करणार आहोत आणि कसल्याही प्रकारची पैशाची लूट होत नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल जर आपल्याला एक्सपोर्ट इम्पोर्टची ट्रेनिंग घ्यायची म्हटलं तर 15,000, 20,000 हजार रुपये ऑनलाईनसाठी घेता येते. म्हणजे तुमची राहण्याची खाण्याची सोय तर वेगळीच, ते तर होतच नाही. आपली राहण्याची खाण्याची सोय पण उत्तम झाली सगळ्यांनाच माहिती आहे आणि कसल्याही प्रकारचा चार्ज तर आपल्याला आकारलेला नाही. पण जी त्यांनी ही बोलवली होती आपल्याला व्याख्यान देण्यासाठी लेक्चरर जे होते ते अतिशय अनुभवी होते आणि त्यांना खरोखरच प्रचंड अनुभव होता. आता कालचे जे सर होते त्यांनी सांगितलं की आम्ही 72 देशामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट केलं. म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे 72 देशामध्ये. अजून आता भरपूर लोकांची भरपूर वय झाली आहे, पण 72 देशामध्ये एक्सपोर्ट करायला, एका देशामध्ये एक्सपोर्ट करायला आपल्याला 5 वर्ष 2 वर्षे हा कालावधी लागू शकतो. तो आपल्या गट्सचा प्रश्न राहिला. पण 72 देशामध्ये एक्सपोर्ट करून आल्यानंतर ते जर आपल्याला सांगतात कसं एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं तर नक्कीच त्यांनी योग्य मार्गदर्शन केलंय. आपण त्या मार्गदर्शनातून बरंचसं काही शिकलोय आणि शेवटी आता थोड्याफार आठवणीच्या उजाळा घेऊन जाऊया इथून. धन्यवाद सर.
त्यामुळे थोडी बहुत माहिती होती, थोडा बहुत माल आम्ही बांगलादेशला वगैरे पाठवला होता मागे बोलल्याप्रमाणे. पण या सेशनमध्ये 5 दिवसामध्ये आल्यानंतर म्हणजे एखादा म्हणतो आपण पूर्ण घडल्यासारखं वाटणं. कारण की 2-3 सेशन तर असे झाले याच्यामध्ये की ज्याचं आतापर्यंत म्हणजे आम्ही एक्सपोर्ट थोडा बहुत करून सुद्धा आम्हाला हे कधी कारण आलं नव्हतं. जसं ते काकडे साहेब सेशन एक किंवा बाकी बरेचसे छोटे छोटे बारकावे जे आहेत. कारण की आता बाकी ह्या देशामध्ये जे एक्सपोर्ट आता ॲक्च्युली भारतामधून जो माल नेपाळ म्हणा किंवा या बाजूच्या देशात जातो त्याला एक्सपोर्ट म्हणता येत नाही. ते डोमेस्टिक टाईपच खरा कार्यक्रम असतो त्यामुळे त्याला एक्सपोर्ट म्हणता येत नाही. खरं एक्सपोर्ट करण्यासाठी जिथे आपण सगळेजण जमलेलो आहोत माझ्यासहित, तर हा सगळा विचार करताना जे बारकावे, जे मुद्दे, जे काय बघायचं, काय करायचं, म्हणजे इव्हन दो असं वाटायला लागलं आता की डोमेस्टिक मध्ये व्यवसाय करण्यापेक्षा आपण एक्सपोर्ट केल्यानंच बरं. म्हणजे आपण एखादं म्हणतो ना, एखाद्या माणसाबद्दल ओळख करून सांगतो अहो आमचा माल पूर्ण एक्सपोर्ट होतो, आम्ही भारतात विकत नाही. म्हणजे हा त्याचा सिक्युरिटी पण आहे, हा आता लक्षात यायला लागला की भारतात विकून उगत ते गोंधळात NPA वगैरे वगैरे पडण्यात जी मजा आणि जे नुकसान आहे ते कुठंतरी तो माणूस त्याची ते झाकून ठेवून हे प्रचार करतो. तर हे त्यात लक्ष द्यायला लागलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा की आम्ही भरपूर चर्चा केली सर, म्हणजे आम्ही सोबतच होतो आणि चर्चेला आमचं काय म्हणजे विषय नसतं नाही सगळा. तर हे लक्षात आलं सगळ्यांच्या की हे करणं सोपं आहे आणि कोणीही करू शकतो. जर मी जरी थोडासा एक्सपोर्ट केला असं तर तो माझा अनुभव 0 जरी गृहीत धरला तर आपण एक न्यू कमर म्हणून जरी नवीन सोबत काम केलं तरी आपण एक्सपोर्ट करू शकतो. आणि आता एक्सपोर्ट बद्दल असं झालंय जर शासनाचे धोरण असतं ते आपण बघितलं आहे 5 दिवसामध्ये की शासनाचे धोरण किंवा आपल्याकडे उत्पादित होणारा माल हा फॉरेन जो पैसा म्हणजे डॉलर आहे ते आपल्याला भारताला मिळवण्यासाठी किंवा फॉरेन एक्सचेंज मिळण्यासाठी किती महत्वाचं आहे. त्याच्यामुळे शासनाचं किंवा MSMEचं हे सगळ्या लोकांचं कशी धोरण आहे की त्यामुळे हे सगळं व्हावं, घडून आणावं. म्हणजे आपल्यासारख्या दुर्मिळ भागातले शेतकरी असो, शेतकरी उत्पादक कंपन्या असो, काही छोटे मोठे आपण जे प्रोड्युसर आहोत, ह्या लोकांना ह्या दालनात बसून हे शिक्षण देऊन आपल्याला एक्सपोर्ट तयार करण्यासाठी, एक्सपोर्टर तयार करण्यासाठी आज भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, त्याचबरोबर MSME यांचा फार मोठा वाटा आहे. आणि हे सगळे आपण ट्रेनिंग जे घेतलेलं आहे याचा निश्चित सगळ्यांना बेनिफिट होणारच आहे. यात काय कारण कमीत कमी डोक्यात हे घेऊन चाललोय आपण की एक्सपोर्ट इझी आणि आपण करू शकतो. आता सगळ्यात जर सर आम्ही नंतर एक चर्चा केली अशी तर सर डिस्कस पॉईंट भाषण करतात डिस्कस करतोय असं केलं की आपण दुबई जाऊया बिफोर द गल्फ फूड म्हणजे जाऊन तिथं फिरू 4-10 ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं आम्ही शिकलो इथे की कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायच्या, कस्टमर आयडेंटिफाय करणे, त्याला मेल करून ते चॅट करणे किंवा कसं ते संपर्क करणे आणि फक्त एक 50,000 रुपये खर्च करून दुबईला जाऊन त्यांना भेटून येईल. म्हणजे ही जेवढं डेअरिंग आज ही म्हणजे 5 दिवसाचं सेशन आपण अटेंड केल्यानंतर जी डेअरिंग आली तर मला वाटतं एकदा तसं जर तर अजून एक त्या पुढचा एक पायरी आपण चालल्यासारखं वाटेल. आणि गल्फ फूडला जर गेलो आपण तर तिथं आपण बाहेर डायरेक्ट ज्याला आपण म्हणतो डेअरिंग आहे ना तर बाहेर घेणे आणि सगळ्याचं काम होईल. ह्यासाठी मी सगळ्यात महत्त्वाचे धन्यवाद ज्या संस्थेने आम्हाला पाठवलं मॅग्नेट याचे मानतो. आणि ह्या सगळ्यांचं व्यवस्थितपणे घडून आणणारी संस्था म्हणजे MSME बरोबर ना, याचे फार फार आभारी आहोत की यांनी आम्हाला प्रकाश झोतात आणलेले. एवढं बोलून सरांचे आणि सगळ्यांचे आणि साहेबाचा फार बेस्ट कॉर्डिनेटर आणि त्यांच्या अमरावतीकर ह्या दोघांनी तर म्हणजे असं वाटत दिलं की वी आर जस्ट फॅमिली होतो. त्यामुळे फार चांगला कॉर्डिनेट झालेला आहे. धन्यवाद. आम्ही हॅलो किसान ॲग्रो सोल्युशन फार्मर प्रोड्युसर कंपनी बीडमधून आम्ही आलतो 2-3 जण. तर हे जे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर या कृषी पणन विभागाचा जो कार्यक्रम होता तो अत्यंत छान असा झालेला आहे. एक 4-5 दिवसामध्ये या तज्ज्ञ प्रशिक्षण वर्गाने अशी व्यवस्थित आणि एक चांगल्या प्रकारे आपल्याला जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग करून घेता येईल, आयात निर्यात कशा प्रकारे आहे याची संपूर्ण माहिती आम्हाला व्यवस्थित अशी या माध्यमातून मिळालेली आहे. ज्यावेळेस आम्ही अभ्यास दौऱ्यावर नेला आम्हाला मार्केटमध्ये तेथे पण प्रात्यक्षिक आणि प्रॅक्टिकली अशी माहिती तिथं भेटली. त्यामुळे आणखीन काम करण्याचा उत्साह आमचा सर्वांचा वाढलेला आहे आणि सर्वांनी थोडं का होईना काहीतरी याचा लाभ घेऊन आपल्या गावात हे काम सुरू करण्याची एक प्रेरणा घ्यावी एवढंच बोलतो. धन्यवाद. इथं संपणार नाही पण मी असं एक तुम्हाला आश्वासित करतो किंवा बाकीच्या तुम्ही राज्य शासनाचे जर तुम्ही काम करीत असाल किंवा योजनेसाठी पाठपुरावा करत असाल तर मी 100% असं सांगेन की महाराष्ट्राचे कृषी पणन मंडळ असं एकमेव ऑफिस असेल की तुम्ही ट्रेनिंगला या अगर नाही तुम्ही सुट्टीचं फोन करा किंवा संध्याकाळचा फोन करा, तुम्हाला आमच्याकडून 100% मदतीचा हात मिळेल आणि त्याचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे काय शंका आहे ते त्याचं निरसन 100% आमच्याकडून केलं जाईल. आणि यापुढे कार्यक्रम संपला जाहीर करतो.